कृष्ण हरी मंडळी. हे पहा वातावरण लय ऊन होतं आज, त्याच्यामुळं जास्त उन्हामुळं आम्ही ना उशिरा खायला त्यांना आणलं होतं. पण अचानक असं वारं सुटलं, पावसाचं वातावरण तयार झालं आणि नंतर अचानक वाऱ्यात आणि त्याच्यात जास्त बदल झाल्यामुळं परत आभाळ आलं होतं. पण नंतर सगळं आभाळ गेलं, हे असं वातावरण झालं. आता पहा आम्ही पण गाया बाहेर काढलेल्या आहे. पहा आता गाया बाहेर काढून पूर्ण आता सगळे कामं आवरलीत. हे पहा गायांची त्याची कामं आवरून झालीत. त्याच्यामुळं आता परत संध्याकाळची तयारी, आपलं खुराक ते टाकून धारा वगैरे काढायच्या, गाया पिळायच्या. हे पहा आमच्या सुंदरीला पण भूक लागलेली आहे. दीदीला कशी करते ती, दूध आण म्हणती. दूध आणण्यासाठी ती जास्त येड्यावानी करते. तिला ती इकडे तिकडे दिसते, शाळेतून आलेली की ओरडती दूध आणायसाठी. त्याच्यामुळं आणि हे पहा तुम्हाला आपलं संपूर्ण गाया शेड ते सगळं दाखवते. आज मोठा व्हिडिओ आहे आमचा, हे मोठ्याला पण व्हिडिओ पाहत जा. हे पहा आमच्या गाया पण किती छान आहे. आता आमचे बाळ किती कधी त्यांच्या अंगावर बसले तरी काही करत नाही, किती शांत येतात. हे पहा आमच्या मेंढ्या पण ओरडत येतात, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं आहे. पहा मी इकडे आले कशा आल्या का, पहा किती हुशार आहेत त्या, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायला आवडतं. पहा लगेच कशा करतात. पहा आपलं पूर्ण शेड, आपलं शेडन तीन तुम्हाला तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसतंच. आपल्या दिवसभर आपलं गाय इकडं असते. आता उन्हामुळं इकडं गावाने पण आहे त्यांना खायला, आणि इथं गव्हाणीच असते. आता इथं असते दिवसभर. आता इथून बाहेर काढलेले असतात आणि इथं आता पाणी पाजून घेतलेले आहे. आता दीदी इथं पाणी खेळती. दीदी पाणी नको खेळू, आता गार हवा सुटली. पाणी बंद करून ठेवू. असं वाटलं इतकं वातावरण चेंज झालं होतं ना, आता वाटलं आत्ता पाऊस येईन मग पाऊस येईन, पण पाऊस काय आलेला नाही. पाऊस आला असता ते बरं वाटलं असतं. हे पहा तुम्हाला दाखवते आम्हाला पावसाची गरज काय आहे. तसं पाऊस आला ना, हे आमचं हे नवीन लावलेलं नेपेर रोज जे होतं हे निघून खाली भरपूर आहे तिकडं दुसऱ्या राहणं, पण हे नवीन लावलं होतं. हे पहा ते असं जळायला लागलेलं आहे. त्यात गवत पण झालं, पण ते गवत काढल्यावर जास्तच असं रान वाळतंय ना, त्याच्यामुळं गवत पण जास्त काढलेलं नाही. गिन्नीगोल जळते, त्याच्यामुळं मग गिन्नीगोल जास्त हे होते. मला पूर्ण गिन्नीगोल आपलं सगळं रानातलं शेतातली मका वगैरे दाखवते. असं वातावरण असतं गावाकडे, किती फ्रेश वातावरण आहे. पाऊस हो काही हो, किती वातावरण आहे. पहा इकडं भरपूर आभाळ आलेलं आहे. वातावरण कसं झालं, आभाळ एक एक टिपका पण पडतोय, एक एक टिपका येतोय. आणि आभाळ पण इकडं जास्त आलेलं आहे. इकडं आभाळ दिसते. वातावरण कसं आहे, असं शेतात किती कवीगार हवा, ते ना एसी ना कूलर, आपला निसर्गाचा फॅन सारखा चालूच असतो. एसीची कूलरची हवा कसं घातकच असते, पण ही निसर्गाची हवा म्हणजे मोकळ्या मनाने श्वास असतो, किती भारी वाटते. पहा इकडे मका कशी वाऱ्याने हालते. एक अर्धा टिपका पण येतोय, पण जास्त पाऊस आला ना बरं वाटत जास्तच. पाऊस काही नाही त्याच्यामुळं होते. पहा मका पण सुकली, तिला पाणी दिले त्या दिवशी म्हणून जरा हिरवी तेच गुरांना पुरण येतंय. आणि इथं आहे आपला भुईमुग. तुम्ही म्हणता भुईमुगात ताई किती गवत झाले, पण गवत काढलं नाही, कारण गवत काढलं की ती जागा वाळती आणि त्याला आता पाणी कमी पडले, त्याच्यामुळे गवत सुद्धा काढू वाटाणा. आणि पहा आपल्या भुईमुगाला शेंगा पण लागल्या. आता पहा तुम्हाला दाखवते, या अशा शेंगा लागल्या. आता
पण आता पाणी कमी पडले त्याच्यामुळे जास्त गवत पण नाही काढलं. किती छान शेंगा लागल्या आता. आपल्या घरी खायला वल्ल्या शेंगा खाण्यासाठी थोडा लावला होता आम्ही, पण ते आता पाणी कमी पडले तसं म्हणजे येणार तो आता काढायच्याच मापात आलेला आहे. त्याच्यामुळे मग आता गवत पण काढत नाही. इकडं पण आपला एक सारा आहे ना भुईमुगाचा, पण त्यात पण गवत झाले, पण ते सुद्धा काढलं नाही आम्ही. कारण की गवत काढलं की लगेच मग ते जास्त रान वाळते, मग आपल्याला पाणी नाही. त्याच्यामुळं आता पाणी कमी पडले. हे पहा, इथं पहा आपलं विधूबाईंनी गुलाबाचं झाड लावलेलं, किती छान फुलं आले. तर पहा गुलाबाला किती मस्त फुलं आले. इकडे आपली सगळं आंब्याची त्याची झाडं लावलेली शेवटच्या कडेनं गवत झाले. किंवा काही थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला बरं का मंडळी. पहा जर पाऊस वाढला तर खूपच चांगलं होईल, कारण आमच्या मकाला गिनी गवताला पाणी होईल. त्याच्यामुळे आम्हाला पावसाची खूप गरज आहे. पाऊस येतोय का नाही काय माहिती, आलाच पाहिजे पाऊस, म्हणजे कसं रान जरा हिरवं होईल. सुकलंय सगळीकडे. आणि आहे आपली पोल्ट्री. इथं जरा खाद्य म्हणजे खत उरलं होतं आपलं पहिलेलं असतं, 20 गोण्या त्या ठेवल्यात झाकून, बाकीचं सगळं गेलं होतं. आणि आता उद्या किंवा परवा पिल्लं येतील, ती सगळी तयारी करून ठेवलेली, त्याच्यामुळे पडदे लावलेली. पहा कसं वातावरण आहे, कसं हिरवगार, किती छान वाटते. कसं आहे ना मंडळी, गावाकडचं जीवन हे गावाकडचंच असतं. किती मोकळ्या मनाने, किती बी उशीर हो काही हो, माणूस बिनधास्त राहतं. शहरात असं मोकळ्या मनाने फिरता येत नाही, काही नाही. गावाकडे वातावरण म्हणजे असं. आणि हे पहा, हे आहे हावरीचं झाड. मी भुईमुगात थोडी हावरी टाकली होती, त्याला भरपूर अशी हावरीचे बोंड लागले. तर किती छान हावरी आलेली आहे. असं म्हणतात ना, एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता, तसंच आता ते एका हावरीच्या झाडाला किती हावरी होती ती का आता सांगता येत नाही, पण छान आली. कसं आहे ना, आपल्या या व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल ना तर धन्यवाद. आणि जरी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर अजून शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला पण उत्साह येईल अजून की आपले व्हिडिओ कोणीतरी पाहत आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणि पहा आपल्या दारात पण किती प्रसन्न वाटतं. पहा आता पाऊस यायला लागलाय, टिपकं पण येत होतं, थोडं गरजत आहे, पण वातावरण अचानक बदलायला लागलं. आणि पहा आम्ही दिवसभर ना, आमची बाज आहे ना इथं झाडाखाली असते. पहा आम्ही इथं बसतो, इथं झाडाखाली असतो, आमचं नारळाचं झाड. पहा किती मस्त वातावरण आहे. दिवसभर आपल्या झाडाखाली बसायचं, एसीसारखी हवा, एसीपेक्षा फॅनपेक्षा किती छान हवा. पाहिलं ना किती छान वाटते. पहा तुम्ही ना या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मला जास्त बोलायला पण येत नाही याच व्हिडिओमध्ये, जर काही चुकलं असेल तर माफ करा. आणि समजून घ्या की कसं मी एक खेड्यातली शेतकरी कन्या आहे. मी असं शहरामध्ये सिटीमध्ये राहत नाही, काही नाही. मी असं माझं भाषा कशी आहे, चाळगाळ आहे, जी आपल्याला बोलायला येतं तेच बोलते मी. असं शुद्ध बोलायला जात नाही, मला शुद्ध जास्त आवडत पण नाही. कारण शुद्ध बोलायला जायचं आणि एखादा शब्द चुकला की त्यात आपल्याला लाज वाटली पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे. की आपल्याला जे येतं तेच बोललं पाहिजे माणसांनी. आणि मग ते बोललं ना म्हणजे कसं समोरच्याला बी पटलं पाहिजे. मला जास्त फुगिरी मारता येत नाही, आपलं जसं आहे तसं मी बोलते. त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कसं समजून घ्या, चुकलं उकलं असं समजून घ्या. कसं वाटते आमचं ते आमच्या हे शेतात राहणार असा राडा असतो शेतातला. कसं वाटलं आपला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं वाटतं या पायी गावाकडचं वातावरण. तसं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ, म्हणजे आम्ही नवनवीन तुम्हाला असे फुल व्हिडिओ टाकत जाऊ. आणि
वातावरण थोडं थोडं एक एक टिपका येतोय. किती फ्रेश वाटते. गाया कशा बसल्या आता, वातावरण शांत झाले तर गाय शेजारची मुलं आमची मुलं कशी खेळायला प्रसन्न वाटते, गार वाटते. त्याच्यामुळं आता लाईट नसल्यामुळं आम्हाला आता लवकरच दूध पिळायला बसायचे. धारा वगैरे काढून घेतल्या म्हणजे लवकर उरकतं का आमचं. ते पहा तिथे शेततळे, हे शेततळ्यात पोहतात मुलं. तुम्हाला हा व्हिडिओ टाकलाच होता आम्ही. पाणी आज कमी आहे आणि त्यात जांभळीचं म्हणजे भरपूर जांभळं लागलेली. जांभळीला त्याचा तोर पण पडलाय त्याच्यात. आज मुलं पोहले नाही ते तोवर असल्यामुळं भरपूर असं हे झाले. फुल व्हिडिओ आमचा पाहायचा, तेवढंच आम्हाला आनंद वाटेल. आणि जास्तीत जास्त शेअर करा. ह्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.